स्वर्गीय चांगुकाना ठाकूर यांच्या संघर्षमय आणि मूल्याधिष्ठित जीवनातून प्रेरणा घेऊन प्रत्येक विद्यार्थ्याने देखील स्वकीर्ती रूपाने आदर्श समाजासमोर निर्माण करावा। त्याचबरोबर देशाभिमान, सामाजिक उत्तरदायित्व आणि कठोर परिश्रम यांच्या बळावरच उत्तुंग यश प्राप्त करावे, असे प्रतिपादन जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमॅन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केले। जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगुकाना ठाकूर महाविद्यालयात प्रथम, द्वितीय, तृतीय वर्ष पदवी, पदव्युत्तर वर्ग आणि PhD पुरस्कृत गुणवंत विद्यार्थ्यांचा वार्षिक गुणगौरव सोहळा सोमवारी संस्थेचे स्फूर्तिस्थान स्वर्गीय चांगुकाना ठाकूर यांच्या पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून उत्साहात संपन्न झाला। त्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते। या सोहळ्याला प्रमुख पाहुण्या म्हणून मुंबई विद्यापीठाच्या वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेच्या प्रभारी अधिष्ठाता डॉक्टर कविता लघाटे आणि संस्थेचे कार्यकारी मंडळाचे सदस्य आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते। स्वर्गीय चांगुकाना ठाकूर यांच्या आदर्श विचारांचा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी आयोजित या सोहळ्यात पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक, सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या शुभ हस्ते गौरवण्यात आले। या कॉलेजमध्ये तुम्ही इतकी आता हजारो मुलं शिकताय, एक वर्षाला 4,500-5,000 विद्यार्थी आहेत। ज्युनियर कॉलेज सोडून त्यांच्याच नावाचं पलीकडं विभागाला हायस्कूल आहे, तिथे 4,500-5,000 विद्यार्थी शिकतात, त्यांच्याच नावाचं। म्हणजे हे दोन्ही एकत्र जर असतं तर विद्यार्थ्यांची आपली आहे ना ती 10,000-11,000 वरती गेली असते आणि त्यांची संस्था आपली ज्यांची संस्था आहे यांची विद्यार्थी शिकताय। तर हे सगळं जे काय आहे ते आपण कुठं होतो ह्यामध्ये महत्त्वाचं नाही, आपण कुठपर्यंत जाऊ शकतो तिथं जाऊन इतरांबरोबर घेऊन जाऊ शकतो। मेहनत जी घेतल्या मेहनतीतून मुलांना शिकवणं शाळेत जातात। मी अतिशय चांगल्या शिस्तबद्ध तर म्हणाले की आमच्या देशामध्ये आमच्या पालकांचा हात आहे, आमच्या शिक्षकांचा हात आहे, अध्यापकांचा हात आहे आणि त्यांना मला हे ॲडव्हान्सवरची मदत झालेली आहे। हे जर इथं नसतं तर आता इथं येणारी मुलं लांबून पण येत आहे, पण बरीचशी मुलं अजूनच्या जवळपास 10 किलोमीटर येतात, तर त्यांना हे नसतं तर मुलांना जाणं अवघड होतं। मग अशा पद्धतीनं आपल्याला मोठं व्हायचं आहे, व्हायलाच पाहिजे आहे। मोठे व्हा, भारताचे आदर्श नागरिक तुम्ही होणारा प्रत्येकाने इच्छा व्यक्त दाखवलेली आहे आणि काय काय पराक्रम दाखवायचा आहे त्या सगळ्या तुमच्या हाताने होतं। देशाबद्दल तुमचा अभिनंदन करतो। मागील काळात तुम्ही आयुष्यामध्ये मला आणखी जास्त मोटिवेशन व्हायचं आहे, म्हणजे त्या दृष्टीनं हे यश तुम्ही मिळवा, पण आपली वृत्ती जी आहे ती दुसऱ्याला मदत करण्याची, आपल्या देशाचा अभिमान असण्याची असू द्या। आम्हाला जय हिंद मुलगा विद्यार्थी आला आणि मी भाषण करायला बोलला, जय हिंद बोलला, बरं वाटलं। आमदारांनी तुमच्यामुळं भारत माता की जय म्हटल्यानंतर जरा पुढचा तेव्हा संचालन चांगलं। तर अशा पद्धतीनं जे काय आहे तर आपल्यापुरतं आपण मेहनत पाहताना आपल्या परिवाराचं, आपल्या गावाचं, आपल्या शाळेचं, कॉलेजचं आणि देशाचं नाव मोठं होण्याकरता एक चांगलं मॅडम एक आमदारांनी विद्यार्थ्याला भान निर्माण होऊया। म्हणजे भान काय करायचं आहे, मला मोठं व्हायचं आहे, मला चांगलं व्हायचं आहे, मला पुढं जायचं आहे आणि मी पुढं जाताना इतरांना बरोबर घेऊन जायचं आहे। हे जर त्याने ठेवलं तर राम ठाकूरला रामशेठ ठाकूर होऊ शकतो, आहे ना, बिलकुल होतो असं आहे। या प्रसंगी मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुण्या डॉक्टर कविता लघाटे यांनी सांगितले की आजचे जग स्क्रीन आणि तंत्रज्ञानाने व्यापले असले तरी माहितीच्या महासागरात वाहवत न जाता विद्यार्थ्यांनी भानावर राहून आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले पाहिजे। केवळ मोठे होण्याचे स्वप्न पाहणे पुरेसे नसून ते साकार करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न आणि शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक बांधिलकी जोपासणे आवश्यक आहे। विद्यार्थ्यांबरोबर त्यांचे पालक पण आले, हे अत्यंत चांगलं असं वाटलं। मला वाटतं तुमच्याकडे नेहमीच ते येत असावेत, कारण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांबरोबर त्यांच्या पालकांनी, आईवडिलांनी यावं यासारखा दुर्मिळ योग नाही। कारण एरवी त्याचा आपण बघतो की विद्यार्थ्यांना आपण पुरस्कृत करतो, त्यांचा सत्कार करतो, पण त्यांच्या मागे जी ठाम उभे राहणारे पालक असतात, आईवडील असतात, त्यांच्याकरता तो पण मानाचा क्षण असतो। तर संस्थेचं खूप अभिनंदन करते की अशा प्रकारची परंपरा आपल्याकडे आहे।
त्याच्याबरोबर त्यांना काय बनायचं आहे आणि त्यांचे काय छंद आहे हे सुद्धा सांगत होते. आणि आनंद वाटला की कित्येक विद्यार्थ्यांचं वाचन हा छंद आहे आणि कित्येकांना तरी शिक्षक व्हायचं आहे. आजच्या टेक्नॉलॉजीच्या काळामध्ये डोळ्यावरती ताण येतोय तो फक्त स्क्रीन्सचा. आपलं पूर्ण आयुष्य स्क्रीनवर टाकून टाकलेलं आहे. आपल्या हातामध्ये असलेला मोबाईल असो, टेबलवर असलेला डेस्कटॉप असो, मांडीवर असलेला लॅपटॉप असो किंवा घरामध्ये असलेला टेलिव्हिजन असो, या सगळ्या स्क्रीनवरती आपण आपलं आयुष्य जगतो आहोत. पण त्या याच्यामध्ये जर विद्यार्थ्यांना वाचनाची, पुस्तक वाचनाची आवड असेल तर मला वाटतं आपल्या देशाचं भविष्य अत्यंत उज्ज्वल आहे. तर आमदार प्रशांत ठाकूर यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या प्रभावामुळे करिअरच्या नव्या संधी आणि आव्हानांचा अभ्यास करण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला. केवळ पदवी मिळवून न थांबता व्यावसायिक कौशल्य आत्मसात केल्यास पनवेल तालुक्याच्या वेगवान विकासामुळे येत्या 5 वर्षात निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या असंख्य संधींचा लाभ युवकांना घेता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ChatGPT यासारखे जे AI आहे, म्हणजे त्याच्यामध्ये रोबोटिक एजंट्स आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला या सगळ्याच्या माध्यमातून स्वतःचा परफॉर्मन्स आपापल्या क्षेत्रामध्ये वाढवण्याचं प्रचंड पोटेन्शियल हे आपल्या सगळ्यांच्याच हातामध्ये उपलब्ध झालेलं आहे. आणि त्याचा वापर करून घेत भविष्य काळामधल्या संधी कोणत्या आणि भविष्य काळामध्ये आव्हानं कोणती या सगळ्याचा सुद्धा आपल्याला विचार सातत्यानं करत राहावं लागणार आहे. AI जसं आपल्या सगळ्यांच्या उपयोगाचं आहे तसंच म्हटलं जातं की AIच्या मुळे पुढच्या भवितव्याच्या काळामध्ये अनेक आपल्या करिअरच्या दिशा हे बदलल्या जाणार आहेत. आज जे सरतोपटपणानं करिअर दिसतंय ते कदाचित राहणार नाही, त्याच्यात स्पेशालिटी द्यावी लागते. आणि म्हणून मग अशी म्हणाल्याप्रमाणे केवळ ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन यांनी हे लागणार नाही आहे, तर त्याच्या बरोबरीनं आपल्या क्षेत्राशी निगडीत विविध माहिती ती आपल्याकडे असली पाहिजे. त्याचे कोर्सेस हे करतच राहावे लागणार आहे. आणि म्हणून हे करण्याच्या दिशेनं संस्था म्हणून आपल्या JBSP किंवा सिक्युरिटी कॉलेजच्या वतीनं आपण विविध मान्यवरांना गेल्या कालावधीमध्ये बोलवलेलं आहे. प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून आपल्याला तयारी करण्याच्या दिशेनं सुद्धा आपण काम करत राहतो. अगदी भूषण केळकर यांच्यापासून वेगवेगळे मान्यवर हे आपल्या इथे आले. भूषण केळकर यांनी तर 1999 साली AI 89 साली त्यांनी AI या विषयावरती डॉक्टरेट मिळवलेली होती आणि ती पण परदेशामध्ये जाऊन. आणि मग आता AI आणि AIचा आपल्यावरती होणारा परिणाम या क्षेत्रात त्यांनी अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत. कदाचित आपल्यापैकी कोणीतरी ती विकती घेतलेली असतील. पण आता कुठलंही फील्ड आपलं असं राहिलं नाही की ज्याच्यामध्ये AIचा प्रभाव पडणार नाही. आणि त्यामुळे आपल्या क्षेत्राच्या समोरची चॅलेंजेस ती आपल्याला ओळखता आली पाहिजे. मग ते आर्ट्सशी रिलेटेड असेल, कॉमर्सशी रिलेटेड असेल, सायन्सशी रिलेटेड असेल, कुठलंही क्षेत्र नाही. आणि म्हणून आपण सगळेच जण एक विद्यार्थी या दृष्टिकोनातून ज्या वेळेला आपण शिक्षण घेत आहे, कोणाचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे, पुन्हा मॅडमचं वाक्य आहे, पानावरती राहू. या सगळ्या आव्हानांचा विचार करत आपल्याला पुढे जायचं आहे. आपल्याला गंभीर करावं, आपल्याला कुठेतरी टेन्शन द्यावं यासाठी हे सगळं सांगितलेलं नाही. पण विद्यार्थी म्हणून मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कुठल्याही पद्धतीच्या आव्हानांना तोंड द्यायची या विद्यार्थी दशेमध्ये आपली मानसिकता असते, क्षमता असते. त्या क्षमतेचा जास्तीत जास्त वापर करत स्वतःला अधिकाधिक परिपक्व करणं, स्वतःला अधिकाधिक तयार करणं या दृष्टिकोनातून आपण पुढे गेलं पाहिजे. या सोहळ्यात सत्कारमूर्ती विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतामधून महाविद्यालयामधील सर्वोत्तम पायाभूत सुविधा, सुसज्ज डिजिटल ग्रंथालय, अद्ययावत प्रयोगशाळा आणि सकारात्मक शैक्षणिक वातावरणाबद्दल व्यवस्थापन आणि प्राध्यापक वृंदांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. From participating in the Avishkar Research Convention to publishing my research work in the efficiency of bureaucracy, from electing as the district secretary and the general secretary of our college to receiving the best camper, best student award of this college. So, although I take names, but this award carries so much of names, so much behind of the fund. It belongs to my parents, it belongs to my professors, it belongs to all those friends. And especially it belongs to this college who give me this wonderful opportunity
thousands of books and a separate recording room and a PhD guidance center. So I think we should clap on, give a round of applause for this achievement. As a student of this college, I consider myself fortunate that I have been the part of this institution for the past 3 years. I have witnessed the environment that encourages academic excellence, discipline, and overall personality development. One of the major strengths of our institution is its impressive infrastructure. The campus provides the spacious classrooms equipped with modern ICT facilities, well-equipped laboratories, seminar halls, and a student-friendly learning spaces, which creates an ideal atmosphere for education. As a science student, I have personally benefited from the well-equipped laboratory that encourages me for the practical learning and scientific inquiry. What I truly appreciate about this college is that the learning is never limited to classrooms. Like our library has always encouraged us to explore our life beyond textbooks, and the interactive language laboratory has helped us to strengthen our communication skills. Activities like NSS and NCC, like I had attended the 7 days residential camp of NSS, and it helped me to develop my discipline, teamwork, leadership skills, and a sense of social responsibility. Choosing this college again for my master's was an easy decision because I knew I was returning to a place that had helped me to discover my potential. The values, the learnings, and the experiences that I received here gave me the confidence that this is the place to continue my academic journey. या सोहळ्याला जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे व्हाईस चेअरमॅन वाय.टी. देशमुख, संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य तथा नगरसेवक परेश ठाकूर, नगरसेविका सीता पाटील, संस्थेचे सदस्य ॲडव्होकेट राहुल घरत, गव्हाण ग्रामपंचायतीचे माजी सरपंच भाऊशेठ पाटील, महात्मा फुले कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर गणेश ठाकूर, नगरसेवक एकनाथ गायकवाड, आदेश ठाकूर, संस्थेचे सचिव डॉक्टर S.T. गडदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर S.K. पाटील यांनी सर्व पालक आणि गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.